हॅलो फ्रेंड्स, सिमरीज फूड मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण गोवन स्टाईल वेल्ल्याची हुमण बनवतोय। हे वेल्ल्याची हुमण बनवण्यासाठी मी इथे वेरल्या म्हणजेच मोदकं घेतलेली आहेत। ती स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहेत। आता त्याला थोडंसं मीठ लावून आपल्याला 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता मी याला चांगलं मीठ लावून घेतलंय। आता याला 15-20 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। आता आमटीसाठी एक वाटण तयार करायचं आहे। त्याच्यासाठी मी अर्धा नारळ घेतलाय, अर्धा चमचा हळद, 7-8 मिरीचे दाणे, 1 चमचा धणे, 1 मोठा चमचा लाल तिखट, अर्धा कांदा, एक छोटासा चिंचेचा गोळा आणि थोडंसं पाणी घालून एकदम गंध असं वाटून घेतलं मी। आता ह्या मीठ लावलेल्या ज्या वेरल्या आहेत, जी मोदकं आहेत, त्यालाही छान धुवून घेतलंय। आता एका कढईत मी 2 चमचे खोबरेल तेल घालून घेतलंय। तेल गरम झाल्यावर ह्यात मी अर्धा बारीक चिरलेला कांदा घालून घेतलाय। आता कांदा गुलाबी होईपर्यंत त्याला चांगलं परतून घेऊया। कांदा अगदी व्यवस्थित परतला गेला आहे। त्यात हे आता तयार केलेलं वाटण घालून घेऊया आणि मिक्सर धुतलेलं पाणी मी इथे घालून घेते। जवळपास हे 2 वाटी पाणी आहे। ही आमटी एकदम पातळ नाही करायची, तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, इतपत आपल्याला हवी। त्याला एक चांगली उकळी येऊ देत। आता आमटी चांगली उकळली आहे। आता यात चवीपुरतं मीठ घालून घेते। त्याला चांगलं ढवळून घेते आणि यात ते आपण आता मासे सोडून देऊयात। हे मासे फार नाजूक असतात, म्हणून त्याला जास्त उकळायचं नाही आहे। फक्त आपल्याला 5 ते 7 मिनिटं ही आमटी शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटं झालेली आहेत आणि मासे चांगले शिजलेले आहेत। आता हे वेल्ल्याचं हुमण तयार झालं आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।